तुमच्यावर असे गुन्हे नोंदवलेले आहे का तुम्ही लोकांना फसवलंय सर. हा म्हणजे लिहिलेलं आहे, मी काही स्पष्ट काय नाही. फसवलं लोकांना फसवलं नाही, तुम्ही कलाकारांना पण फसवलं आहे सर. कसं काय? हे असं आहे का नटरंगमध्ये तुम्ही अतुल कुलकर्णींना बॉडी बनवायला लावली, तिने जबरदस्त बॉडी बनवली आणि नंतर तुम्ही त्याची हवा काढून त्याला बॉडी कमी करायला लावली. हे काय सर, ते एवढी मेहनत घेतली त्या माणसानं, तुम्ही लगेच कमी करायला लावले. पण नुसतं कमी केलीच नाही, तर कमी केलेली बॉडी यांनी TP2 मध्ये वापरली, म्हणजे प्रियदर्शन जाधव म्हणून वापरली. अतुल कुलकर्णी ते कोण? TP2 मधला ऍक्टर. अतुल कुलकर्णी नाही, प्रियदर्शन जाधव आहेत. अरे नाही, ते तुम्हाला आम्हाला माहिती आहे ना आजनार गोष्ट. एक वाट- मिनिट त्यांना विचारा. कोण होतं सर त्याच्यात कशामध्ये? TP2 मध्ये? प्रियदर्शन जाधव. नाही हो सर, प्रियदर्शन जाधव नाही आहे ते, अतुल कुलकर्णीच आहे. त्याला प्रियदर्शन जाधव म्हणून साबित केलं, आम्हाला माहिती आहे ते. ओके दया. हाँ सर. लाया डिटेक्टर बैंड ऑक्साइड लेकर आओ. यस सर. सॉफ्ट डिऑक्साइड. सर हे खाल्ल्यानंतर तुम्ही खोटं बोलू शकणार नाही. सॉफ्ट डायऑक्साइड. दया, हाँ सर. किती सॉफ्ट डायऑक्साइड आहेत आपल्याकडे? 2-3 आहेत सर. आहेत? हाँ सर. ही मला दे. नाही सर, ऐका ना. दे. नाही नाही सर, दया, ही हा, मला दे, दया. अरे खाताना तरी हात असा धरून ठेवायचा. तिकडे कोई बात नहीं. दया, हाँ सर. वस्त्र डायऑक्साइड घेऊन या. हाय सर, हाय सर. हाँ सर. रवी जाधव सर, हवं का सॉफ्टी डायऑक्साइड? नको भाऊ. त्याच्यावर दाढी फ्री आहे. अतुल कुलकर्णी का प्रियदर्शन जाधव. ओके दया, थँक यू. Thank you there. Sir, हा. sir, eyebrows? ओ माय गॉड, आयब्रो नको, आयब्रो नको. का sir? मागच्या वेळेला केले होतेस, बघ काय झालंय ते. गेले ते अजून आले नाहीत. टेक केअर सर. लाय बेंडर डायऑक्साइड. सर हात पुढे करा. आता तुमच्या मनातलं आम्हाला बरोबर कळेल. तुमच्या मनातले सगळे फोटो इथून बाहेर येतील. एक मिनिट. ओके, बाजूला हो डायऑक्साइड. सर आठवा नटरंग TP2 येतंय तुमच्या मनातलं बाहेर. टर टर टर. मग आता आपल्याला कळेल तुमच्या मनात काय आहे ते. काय? फोटो आले डायरेक्ट. फोटो में ऐसी बात मैं दबा के चली आई. सर बघा नटरंग मध्ये कोण होत. हा बघा अतुल कुलकर्णी. हा बघा अतुल कुलकर्णी. हा होता की नाही TP2 मध्ये? बोला. यस सर, यस सर. आय प्रूव्ह इट. तुम्ही इतके चांगले उत्तर दिले प्रश्नांचे, पण फार बरं वाटलं सर. पण मनातलं, सरांच्या मनातलं कळलं. पण कसं आहे ना सर, इथं आल्यावर ना आमचा एक रिवाज आहे का मोठ्या मोठ्या माणसाचे ऑटोग्राफ आम्हाला भेटतात, त्यामुळे तुम्ही ऑटोग्राफ आम्हाला तुम्ही इथं द्या सर. एक होता गाऊ ही कथा तुमच्या कवितेवर आधारलेली आहे. तर सगळ्यांना उत्सुकता आहे की नक्की कविता काय आहे. ती अर्थात एक प्रेमकविता आहे आणि एका अशा मुलाची कविता आहे ज्याच्या आयुष्यात सुंदर मुलगी आहे आणि ती खरंच त्याच्या आयुष्यात आहे याचा विश्वासच त्याला बसत नाही. पहिलं तो गे काऊ को कथा है शकुन गे माये सांगत आहे. एखाद्या पावसाळी दुपारी मी तुला घेऊन एखाद्या क्राऊडेड रेस्टॉरंटमध्ये शिरतो. तेव्हा तुझा हात माझ्या हातांमध्येच असतो.
एखाद्या पावसाळी दुपारी मी तुला घेऊन एखाद्या क्राऊडेड रेस्टॉरंटमध्ये शिरतो तेव्हा तुझा हात माझ्या हातांमध्येच असतो. खाली मान घालून तू गर्दीमधून चालत माझ्या सोबत तशीच एका टेबलाशी बसतेस. सगळी गर्दी तुझ्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत असते. मीही फक्त तुझ्याकडेच पाहत असतो, तुझ्याशीच बोलत असतो. आणि तेव्हा आजूबाजूची गर्दी नसते, आपण दोघेच असतो. अशासाठी कधीतरी पावसाळ्यात एका दुपारी सहज सोपं बोलत बोलत तुडुंब गर्दीत माझ्या सोबत जेवायला तू येशील का? उड रे काऊ तुझे सोनेने मडविन पाऊ पाहुणे पंढरी रावो पाहुणे पंढरी रावो घरा काही येती उड उड रे काऊ तुझे सोनेने मडविन पाऊ पाहुणे पंढरी राव घरा काही येती. अशाच पावसात अर्धा भिजत मी तुला सांभाळत नेत असतो एखाद्या अनोळखी शहरातल्या रस्त्यावर. असाच पावसात अर्धा भिजत मी तुला सांभाळत नेत असतो एखाद्या अनोळखी शहरातल्या रस्त्यावरून. तू सावध चालत असतेस, थोडी जवळ थोडी दुरून. तू सावध चालत असतेस, थोडी जवळ थोडी दुरून. आणि मग अचानक तू माझ्या हातातली छत्री घेतेस, मिटून टाकतेस, टाकूनच देतेस. मग माझा हात हातात घेऊन रस्त्यात साठल्या डबक्यातून पाणी उडवत चालू लागतेस. आजूबाजूला वळचणींना उभे असलेले लोक माझा प्रचंड हेवा करत माझ्याकडे पाहत असतात. आजूबाजूला वळचणींना उभे असलेले लोक माझा प्रचंड हेवा करत माझ्याकडे पाहत असतात. आणि मी मात्र तू छत्री मिटलीस, टाकून दिलीस, अशा पावसात चक्क माझ्यासोबत चिंब भिजत चाललीस म्हणून रस्त्यात सातल्या डबक्यावरून एखाद्या सुफी संतासारखा न बुडता चालत जातो. हरखून तुझ्याकडेच पाहत राहतो. आंब्या डहाळी फळे चुंबी रसाळी आजीच रे काळी शकून सांगे पहिलं तो गे काऊ कोकता है शकून गे माये सांगता है. एखाद्या पावसाळी दुपारी माझ्यासोबत तुडुंब गर्दीत अनोळखी शहरात भिजत चिंब दुसऱ्यात प्रहरात चालत जायला येशील का? विल यू? क्या बात है. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.